मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता, तर राज ठाकरेंना सोबत घेण्यासंबंधी आमच्याशी बोलायला हवं होतं, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। थोड्याच वेळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी। 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर सुनावणी। सुप्रीम कोर्टानेही सरकारवर ताशेरे ओढले होते। अनगर नगरपंचायतीतील उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील कुटुंबियांचा जल्लोष। आमचा नाद करू नका म्हणत बाळाराजे पाटलांचं थेट अजित पवारांना चॅलेंज। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेनं हद्दपार केलं। आज दिल्लीत येताच भारतीय यंत्रणा अनमोलला ताब्यात घेणार। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुठे समितीचा अहवाल सादर। अहवालात दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी। मुठे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचं कुठेही नाव नसल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमणावर पुन्हा कारवाई। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। नागपूरच्या भांडेवाडी परिसरातल्या इमारतीमध्ये बिबट्या शिरला। पोलीस आणि वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी। बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू। पर्यावरण प्रेमींच्या आंदोलनानंतरही झाडं तोडण्यावर नाशिक महानगरपालिका ठाम। 1825 ऐवजी 1200 झाडांवरती महानगरपालिकेची कुऱ्हाड चालणार। मागच्या कुंभमेळ्यानंतर उगवलेली झाडं तोडणार असल्याचा पालिकेचा निर्वाळा। आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थीमध्ये नरेंद्र मोदींची सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला उपस्थिती। मोदींसह सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या रॉयही मंचावर। भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही, सरसंघचालक मोहन भागवतांचं मत। देशाबद्दल गर्व बाळगणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू असल्याचं मत। नितीश कुमार यांची जेडीयूच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड। एनडीएकडून आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार। उद्या एनडीए सरकारचा शपथविधी।